म्हणजे राज्यात विधानसभा निवडणुकीत काही लढाया अशा आहेत ज्या गेल्या काही दशकापासून सुरू आहेत. पण या विधानसभा निवडणुकीत काही लढाया उमेदवारांचा कस पाडणाऱ्या अशाही आहेत. कोल्हापूरची मुश्रीफ यांची सीट, नाशिकची भुजबळांची सीट, अशा अजून काही लढाया आहेत. त्यासोबतच काही नवीन लढाया यावेळेस दिसतील. यात अर्थातच आघाडीवर आहे बारामतीची लढाई आणि आता यात भर पडली आहे ती कन्नड विधानसभा मतदारसंघाची. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नडमध्ये अपक्ष लढणाऱ्या हर्षवर्धन जाधवांविरोधात त्यांच्या पत्नी संजना जाधव निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिल्या आहेत. भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या असलेल्या संजना जाधव यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. माझं कुटुंब फोडून माझ्या पत्नीला विरोधात उभं केलं असा आरोप हर्षवर्धन जाधव करत असले तरी ही लढाई खरीखुरी आहे की घरातच आमदारकी असावी म्हणून लढवली जाणारी नुराकुस्ती हे काही आपल्या लक्षात येत नाही. आजचा आपला विषय कन्नड विधानसभेतील या घरातल्या लढाईचा किंवा हवं तर नुराकुस्तीचाच म्हणा असाच आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. म्हणजे हर्षवर्धन यांचे वडील रायभान जाधव हे काँग्रेसचे आणि त्यानंतर अपक्ष असे एकूण 3 वेळा आमदार होते. त्यांना कृषी महर्षी म्हणून ओळखलं जातं. हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. आता काही वर्षांपासून ते पत्नीपासून विभक्त झाले आहेत. कायम चर्चेत असणारे हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे माजी आमदार देखील आहेत. त्यांनी मनसेतून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं कन्नड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे ते चर्चेत असतात. त्यानंतर 2019 मध्ये जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत त्यांना भरघोस मतं मिळाली, मात्र त्यांचा विजय झाला नाही. असं असलं तरी त्यांच्यामुळे तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांचा मात्र पराभव झाला होता. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत BRS मध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव यांनी हैदराबाद इथं जाऊन भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केल्याचं समोर आलं. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे ते पहिले आमदारही राहिले आहेत. खरं तर 25 जुलै 2018 मध्ये मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागल्यानंतर सर्वात आधी हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. या वर्षीच्या लोकसभेला हर्षवर्धन जाधव यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला बोलावून घेतलं होतं. अशा स्वरूपाच्या बातम्या आल्या होत्या. हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत चाचपणी केली होती. पण नंतर हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हर्षवर्धन जाधव यांनी यावेळेस सुद्धा अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. दुसरीकडे कन्नड मधून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य संजना जाधव या धनुष्यबाणच्या निशाणीवर निवडणूक लढणार आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या त्या विभक्त पत्नी असून कन्नड तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भाजपकडून लढण्यासाठी संजना जाधव या प्रयत्न करत होत्या, मात्र माहितीच्या जागा वाटपात ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे संजना जाधव या शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लढवत आहेत. कन्नडची जागा गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेची राहिली असल्याने ह्याच एका मुद्द्यावर माहितीत कन्नडची जागा शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली. अर्थात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांना पक्षाने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. 2 वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडाच्या वेळी राजपूत यांनी पक्षावर निष्ठा दाखवत उद्धव ठाकरेंच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. आता इथे तिरंगी लढत असली तरी चर्चा होतीये ती हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचीच. पण हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांची खरी लढाई आहे की नुराकुस्ती हे समजेना. याची 3 कारणं आहेत. नंबर 1 म्हणजे 2019 मध्ये जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेव्हा जाधवांना 2 लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली होती, तर त्यांचा पराभव झाला होता. विशेष म्हणजे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव त्यांच्याचमुळे झाला होता. मतांचं विभाजन झाल्यामुळे खैरेंचा पराभव झाला होता, तर MIMचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता. आता समोरच्या उमेदवाराचं हक्काचं मतदान खाण्याची क्षमता हर्षवर्धन जाधव यांची नक्कीच आहे. यावेळेस ते उदयसिंह राजपूत यांची आणि उद्धव ठाकरे गटाची हक्काची मतं खाऊ शकतात आणि संजना जाधव यांचा मार्ग खरं तर सोपा करू शकतात असं म्हटलं जात आहे. नंबर 2 मराठा लॉबी. याही निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालणार असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. त्यात महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत पती पत्नी निवडणुकीच्या मैदानात आहेत. संभाजीनगर, बीड आणि एकूणच मराठवाडा भागात मराठा वोट बँक मोठी आहे. हर्षवर्धन आणि संजना जाधव दोघेही मराठा आहेत आणि इथे मराठा समाजाचं वर्चस्व आहे. हर्षवर्धन जाधव
ऐनवेळी माघार घेऊन संजना जाधव यांना पाठिंबा देण्याची खेळी खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यासाठीच ते घर फोडलं, माझ्या विरोधात पत्नीला उभं केलं, दिवाळी साजरी करायला कोणी उरलं नाही असा आरोप करूनही लढत दोन्ही घरांपुरतीच कशी मर्यादित राहील याची दक्षता घेत असण्याची शक्यता देखील नाकारता येईल. अर्थात काल अर्ज माघारी घेण्याची प्रोसेस संपले, पण शंका घ्यायला वाव आहे. तिसरा मुद्दा म्हणजे 2020 मध्ये हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून संन्यास घेतला होता. त्यांनी फेसबुकवर व्हिडिओ जारी करून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून पत्नी संजना जाधव यांच्या नावाची घोषणा केली होती. तेव्हा हर्षवर्धन जाधव म्हणाले होते, माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी ही माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्या सर्वांना जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण संजनाकडून सोडवून घ्यावे अशी मी विनंती करतो. प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात, आमच्याही घरात झाल्या, पण त्यामुळे काही वेगळ्या गोष्टी घडत असतील असा त्याचा अर्थ नाही. मी संजना जाधव यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. रायबाण जाधव यांच्या आशीर्वादाने आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली संजना निश्चितच उत्तुंग भरारी घेतील, याबाबत शंका नाही. आपण कृपया यापुढे राजकीय, सामाजिक आणि शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी थेट संपर्क साधावा असंही तेव्हा ते म्हणाले होते. आता हे 3 मुद्दे बघून तुम्हीच ठरवा की खरी लढाई आहे की नुरा कुस्तीत आहे. त्यामुळे कन्नड विधानसभेच्या या डावात कोण यशस्वी होईल, नवरा की बायको, की मग राजपूत दोघात तिसरा, आता सगळं विसरा म्हणत आणि निवडणुकीत लीड घेतील, तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विषय जुभारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.